विद्यार्थी मित्र नमस्कार। मागच्या तासिकेमध्ये आपण प्रतिभा साधन या ग्रंथाचा परिचय आणि विषयाचं महत्त्व, त्याच पद्धतीने प्रतिभा साधन या ग्रंथामध्ये अंतर्भूत असलेला विषय कसा आवश्यक आहे, त्याचं काय महत्त्व आहे ते आपण पाहिलं। आज आपण प्रत्यक्ष प्रतिभा साधन या ग्रंथातील पहिलं प्रकरण जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये नेमलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। पहिलं प्रकरण आहे विषयाचे औचित्य। प्रतिभा साधन या ग्रंथाचं जे नाव आहे त्यात एक शब्द आहे प्रतिभा आणि दुसरा आहे साधन। तर नासी फडके यांनी या सर्वप्रथम हे नाव कसं यथार्थ आहे, नाव कसं योग्य आहे, वास्तविक हे नाव सरळ अर्थाने जर पाहिलं आपण तर ते कसं अयोग्य वाटते, परंतु ते कसं योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे। तर प्रतिभा साधन किती विचित्र कल्पना ही। वदतो व्याघाता याचे याहून ढळढळीत उदाहरण शोधू गेल्यास तरी सापडेल काय? इतक्या विसंवादी शब्दाचा समास कोणी केला असेल काय? प्रतिभा साधन, सशाच्या शिंगाची कल्पना देखील याच्यापुढे कमी विसंगत ठरेल। प्रतिभा साधन शक्य असेल तर मग चंद्रकिरणांपासून उष्णता उत्पन्न करण्याची कल्पना का करू नये, किंवा उकडत्या ज्वालामुखीच्या शीतलतेचं वर्णन का करू नये? प्रतिभा म्हणजे काय एखादी सामान्य शक्ती आहे की ती अभ्यासाने किंवा काबाड कष्टाने साध्य होईल? प्रस्तुत विषयाचे नाव ऐकताच अशा प्रकारचे उद्गार कोणाच्या तोंडून निघाले तर त्यात आश्चर्य नाही। एका अर्थी प्रतिभा खरोखरच साधनांच्या पलीकडची आहे। नासी फडकेंचं असं म्हणणं आहे की प्रतिभा साधन हे या ग्रंथाला आपण जे नाव दिलेलं आहे त्यात प्रतिभा आणि साधन या दोन शब्दांच्या माध्यमातून हा एक सामासिक शब्द निर्माण झालेला आहे। आणि हे नाव कसं विचित्र वाटते। तर वदतो व्याघाता चे याहून ढळढळीत उदाहरण शोधू गेल्यास तरी सापडेल काय? म्हणजे विसंवाद, एक गोष्ट जी आहे तिच्या परस्पर विरोधी अर्थाची दुसरी गोष्ट एकत्रित आपण सांगणे, त्याला म्हणायचं वदतो व्याघाता। म्हणजे विसंवादाचे ते उत्कृष्ट उदाहरण। विसंवाद, एकमेकाच्या विरुद्धार्थी असे दोन शब्द ज्यांचा एकमेकाशी परस्पर काही एक संबंध राहू शकत नाही असे दोन शब्द एकत्र येणे, ते विसंवादी दोन शब्द म्हणजेच जणू काही प्रतिभा आणि साधन। जर आपण प्रतिभा साधन अशा पद्धतीच्या शब्दाचा समास आपण जर केला तर मग सशाचे शिंग असा सुद्धा एक सामासिक शब्द आपण करू शकतो। म्हणजे सशाचे शिंग अशी सुद्धा आपण कल्पना करू शकतो। ते बरोबर आहे का? सशाला शिंग असूच शकत नाही। आणि असं असताना आपण सशाच्या शिंगाची कल्पना करणे हे उदाहरणसुद्धा वदतो व्याघाताचं आहे। त्याच पद्धतीनं प्रतिभा साधन हे दोन शब्द एकत्र आणणे म्हणजे सुद्धा व्याघाताचं ते उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येते। प्रतिभा साधन अशा विसंवादी शब्दांचा जर आपण समास करू शकतो तर मग निश्चितच आपण सशाच्या शिंगाची कल्पनासुद्धा करू शकू, किंवा मग चंद्रकिरणांपासून उष्णता उत्पन्न करण्याची कल्पनाही आपण करू शकू, किंवा मग ज्वालामुखीच्या शीतलतेचं वर्णनही आपण करू शकू। म्हणजे ज्वालामुखी ही इतकी तप्त असताना तिच्यापासून शीतलता मिळते असं जर कोणी म्हटलं तर ते त्याच्यावर जसा आपण विश्वास ठेवू शकत नाही। चंद्रकिरणांपासून
उष्णता मिळते असं जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यावर जसा आपण विश्वास ठेवू शकत नाही, किंवा सशाला शिंग असतात असं जर कोणी म्हणत असेल तर त्यावर जसा आपण विश्वास ठेवू शकत नाही, अगदी त्याच पद्धतीने प्रतिभेची साधनं असतात. प्रतिभा साधन हे दोन शब्द एकत्र आणून अशा पद्धतीचा जो काही शब्दाचा समास जर कोणी निर्माण करत असेल तर ते एक उत्कृष्ट वदतो व्याधाताचं ते एक उत्कृष्ट उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. प्रतिभा म्हणजे काय? एखादी सामान्य शक्ती आहे की ती अभ्यासाने किंवा काबाड कष्टाने साध्य होईल. प्रतिभा काव्यनिर्मितीसाठी, कवितेच्या निर्मितीसाठी किंवा साहित्याच्या निर्मितीसाठी कुठलाही असेल, कथा निर्माण करायची असेल, कविता निर्माण करायची असेल, कादंबरी निर्माण करायची असेल, नाटक निर्माण करायची असेल, तर या सर्वांच्या निर्मितीसाठी आपण असं म्हणतो की ते जे निर्माते आहेत, ते जे कवी असतात, ते जे काही कथाकार असतात, ते जे कादंबरीकार असतात, त्यांच्या ठिकाणी प्रतिभा असते. आणि मग ही प्रतिभा ज्यांच्यात असते तेच साहित्याची निर्मिती करू शकतात, तेच कलेची निर्मिती करू शकतात. मग ती कुठलीही कला असो, गायन कला असेल, वादन कला असेल, नर्तन कला असेल किंवा शिल्पकला असेल, काष्टकला असेल, तर ह्या सर्वच कला म्हणजे कुठलीही कला तिची निर्मिती करण्यासाठी तुमच्या ठिकाणी प्रतिभा आवश्यक असते. तर ही प्रतिभा सामान्य आहे का? ती अभ्यासाने किंवा काबाड कष्टाने साध्य होईल काय? प्रस्तुत विषयाचे नाव ऐकताच अशा प्रकारचे उद्गार कोणाच्या तोंडून निघाले तर त्यात आश्चर्य नाही. जेव्हा आपण प्रतिभा साधन असं या ग्रंथाचं नाव देतो आहोत तर कुणी आपल्याला असा प्रश्न विचारेल की ही प्रतिभा काय एवढी साधारण असते का की तिची साधनं असू शकतात? प्रतिभा ही आपल्याला काबाड कष्ट केल्याने ती साध्य होऊ शकते का? ती प्रयत्न केल्याने किंवा अभ्यासाने ती साध्य होऊ शकते का? असं कोणीही आपल्याला निश्चितपणे प्रश्न विचारेल. याचाच अर्थ आपल्याला असं दिसते की एका अर्थी प्रतिभा ही खरोखरच साधनांच्या पलीकडची आहे. त्यात कुठलेच साधनं म्हणजे आपण म्हणतो की प्रतिभा ही दैवी गुण आहे, प्रतिभा ही देवाने दिलेली देणगी आहे, असं ज्या अर्थी आपण म्हणतो त्याच अर्थी म्हणजे प्रतिभा ही साधनांच्या पलीकडची आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे प्रतिभा मिळवण्यासाठी किंवा प्रतिभा तुमच्यामध्ये अंतर्भूत करण्यासाठी कुठलीच साधनं त्या ठिकाणी उपयुक्त पडत नाहीत, उपयोगाची पडत नाहीत. साधनांच्या पलीकडची ही प्रतिभा आहे हे आपल्याला मान्य करावं लागते. अशाच्या प्रतिभा म्हणजे काय? तर प्रतिभेचा आणखी खोलात जाऊन जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसते की प्रतिभा म्हणजे कल्पनाशक्ती म्हणता येईल काय? खचित नव्हे. कल्पना ही कितीही झाले तरी मनाच्या सामान्य शक्तीपैकी एक होय. मनाला स्वैर सोडले की कोणत्याही माणसाला वाटेल तितक्या कल्पना करता येतील. आपण नंदनवनातल्या फळांचे सेवन करीत आहोत किंवा आपण एखाद्या सुवर्ण मंदिरात राहत आहोत किंवा जातीपुष्पाच्या शय्येवर आपण निजलो आहोत, अशी हवी तशी कल्पना चालवता येईल. पण या कल्पना संचाराला प्रतिभा विलास म्हणता येईल काय? किंवा जी कल्पनाशक्ती प्रत्येक मनुष्य मात्राला आहे तिलाच 100 पटीने गुणले की कलाविदग्धाची प्रतिभा होते असे तरी समजता येईल काय? तसेही नाही आणि असेही नाही. प्रतिभा जेव्हा आपण प्रतिभेचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण कल्पनेशी त्याची जर तुलना केली किंवा कल्पना म्हणजे प्रतिभा असं जर कोणी म्हणण्याचा प्रयत्न केला तर काय उत्तर मिळेल आपल्याला? कल्पना ही एक मानवी मनाची सामान्य शक्ती आहे. आपण कल्पना करू शकतो, प्रत्येकच मनुष्य करू शकतो. जर तो भारतातला असेल, भारताच्या बाहेरचा असेल, इंग्लंड अमेरिकेतला असेल, आजच्या काळातला असेल, प्राचीन काळातला असेल, म्हणजे काळाच्या निकषावर जरी पाहिलं आपण तरी कल्पनाशक्ती ही माणसाच्या ठिकाणी पूर्वीपासून असल्याचं आपल्या निदर्शनास येते. आणि परिस्थितीच्या अनुषंगाने आपण विचार केला तरी भारतातीलच नव्हे तर भारताच्या बाहेरचे देशातली लोकंसुद्धा कल्पना हे करतात. स्त्री असेल, पुरुष असेल, कल्पना करू शकतात.
तो गरीब असेल, श्रीमंत असेल, सर्वच कल्पना करू शकतात. तर ही कल्पना ही माणसाच्या मनाची सामान्य शक्ती आहे. या सामान्य शक्तीला आपण समजा स्वैर सोडलं आणि तर प्रत्येक मनुष्य कुठलीही कल्पना करू शकेल की मी नंदनवनातल्या फळांचे सेवन करत आहे, नंदनवनामध्ये मी पोहोचलो आहे आणि त्या ठिकाणी तिथली फळं मी खाऊन राहिलेलो आहे, किंवा माझं घर हे सोन्याचं आहे आणि त्या सोन्याच्या घरामध्ये मी राहून राहिलेलो आहे, किंवा मी अशी कल्पना करेन की अगदी मी 5 मिनिटामध्ये मुंबईला जातो आणि तिथून चहा पिऊन पुन्हा सडक अर्जुनीला येतो. कुठलीही कल्पना करता येईल आपल्याला. तर ही कल्पनाशक्ती, हा कल्पना संचार, याला आपण प्रतिभा विलास असं म्हणावं काय, किंवा ही जी कल्पनाशक्ती आहे हिला आपण 100 पटीनं गुणलं तर मग ती प्रतिभा होईल काय. या सर्वांचा आपण विचार करता आपल्या असं निदर्शनास येते की कल्पनाशक्ती म्हणजे प्रतिभा नव्हे. कल्पनाशक्तीला आपण 100 पटीनं जरी गुणलं तरीसुद्धा ती प्रतिभावंताची बरोबरी करू शकत नाही. श्याम भटाच्या तटानीला कितीही साजशृंगार चढविले तरी इंद्राच्या ऐरावताचे पद तिला प्राप्त होणे शक्य नाही. इंद्राचं ऐरावत म्हणजे इंद्राचं वाहन, इंद्राचा हत्ती. श्यामभटाची जी घोडी असेल ती घोडी आणि इंद्राचं वाहन, त्यात तुलना होऊ शकत नाही. किंवा शरबताची गोडी कितीही पटीने वाढली असे समजले तरी त्यावरून अमृताची गोडी पटणे शक्य नाही. शरबतामध्ये खूप साखर घातली आपण आणि त्याला खूप गोड केलं तरीसुद्धा ते अमृत होऊ शकत नाही. अमृताची गोडी वेगळी आणि साखरेची गोडी किंवा शरबताची गोडी वेगळी. तद्वतच प्रतिभा ही प्रतिभा. प्रतिभेला आपण कल्पनाशक्तीशी आपण तिची तुलना करू शकणार नाही. प्रतिभा ही शेवटी प्रतिभा. समजा भयंकर वादळात आपण सापडलो आहोत. वारा इतका सुसाट्याचा सुटला आहे की जणू साऱ्या सृष्टीची वावडी करायची त्याला लहर आली आहे. वाऱ्याच्या हातात हालणाऱ्या खुडखुड्यासारखी मोठमोठ्या प्रचंड वृक्षांची अवस्था झालेली आहे. धुळीचे लोटच्या लोट उठून दशदिशा धुंद झाल्या आहेत. पक्षी नुसत्या भयाने निश्चेष्ट होऊन घरट्यातून गळून पडत आहेत. कृष्णमेघांची आकाशात अशी दाटी झाली आहे की सूर्याला जणू खग्रास ग्रहण लागलेलं आहे. आणि त्या मेघांचा असा काही गंभीर, खोल आणि गडगडाट चाललेला आहे की जणू विनाशक शक्ती सृष्टीसंहाराचा अपशकुनी इशाराच देत आहे. अशा प्रसंगी तो गडगडाट बंद होऊन एकाएकी हजारो बंदुका एकदम डागल्यासारखा काड 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 असा कानठड्या बसण्यासारखा आवाज व्हावा आणि मेघमालेतून एक दीप्तिमय तेजाचा लोड खाली उतरून व क्षणार्धपर्यंत साऱ्या सृष्टीवर प्रभा टाकून जमिनीत गडप व्हावा. घरी गेल्यावर जर आपण सांगू लागलो की आम्ही विद्युल्लता पाहिली तर ती कशी होती याची लोकांना नक्की कल्पना द्यायची झाली तर आपण काय करू? असेच म्हणू की त्या सौदामिनीची कल्पना करून देणे शक्य नाही. सौदामिनी म्हणजे ती वीज. लेखकाने या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही भयंकर वादळामध्ये सापडलेले आहात. सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. तो वारा इतका जबरदस्त सुटलेला आहे की जणू काही संपूर्ण सृष्टी आता तो गुंडाळून टाकील आणि आपल्या झोताबरोबर तो त्या संपूर्ण आपल्या पृथ्वीलाच तो उडवून नेईल. वाऱ्याच्या हातात हालणाऱ्या खुडखुड्यासारखी वृक्षांची अवस्था झालेली आहे. धुळीचे लोटचे लोट उठतात आणि दिशा बेधुंद झालेल्या आहेत. पक्षी जे आहेत ते नुसते भयाने निश्चेष्ट होऊन घरट्यातून खाली गळून पडत आहेत. आकाशातील मेघ त्यांची दाटी झालेली आहे. सूर्याला जणू काही खग्रास ग्रहण लागलेलं आहे. गडगडाट चाललेला आहे आणि तो गडगडाट एकूणच बंद होतो आणि एकाएकी खूप मोठा आवाज
काड 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 असा कडकडाट आपल्याला येतो, कानठळ्या बसवणारा आवाज, आणि मग मेघमालेतून म्हणजे आकाशातून ढगांमधून एक दीप्तिमय तेजाचा लोड खाली उतरून क्षणार्धपर्यंत साऱ्या सृष्टीवर प्रभा टाकून जमिनीत गडप व्हावा. विजेचा कडकडाट, तो आवाज आणि ती वीज ही आपल्याला दिसते आणि एका क्षणासाठी तिचा संपूर्ण प्रकाश पृथ्वीवर पसरतो आणि एका क्षणामध्ये ती वीज नष्ट होऊन जाते किंवा एका क्षणामध्ये तिचं ते तेज नष्ट होऊन जाते आणि सगळं वातावरण जे आहे ते पूर्वीसारखंच पुन्हा आणखी आपल्याला दिसायला लागते. आता ही वीज तुम्ही पाहिली, या विजेचं वर्णन जर तुम्ही घरी गेल्यानंतर कुणाजवळ जर करू लागले तर तुम्ही काय म्हणाल? आम्ही विद्युल्लता पाहिली हे तुम्ही सांगाल. आणि ती कशी होती याची लोकांना नक्की कल्पना द्यावयाची झाली तर आपण काय करू? असेच म्हणू की त्या सौदामिनीची कल्पना करून देणे शक्य नाही, त्या विद्युल्लतेची कल्पना करून देणे शक्य नाही, किंवा ती जी वीज मी पाहिली त्या विजेची कल्पना करून देणे मला शक्य नाही. शब्द अपुरे पडतात. आणि यावरही समजा कोणी विचारलं की आपल्या घरात रोषणाईसाठी जी वीज आणलेली आहे तशीच ती वीज होती काय? म्हणजे तुमच्या घरामध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी आहे त्या इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून जसे आपल्याला कुठं स्पार्किंग वगैरे होते त्यावेळीच जशी ती दिसते अगदी त्या पद्धतीची ती वीज होती काय? तर आपण काय उत्तर देऊ? हेच की छे छे, ही वीज आणि ती विद्युल्लता ही आणि ती एक नव्हे. ती वीज वेगळी आणि ती आकाशातली वीज वेगळी, ती विद्युल्लता वेगळी. आणि ही कितीही पटीने वाढवली, आपल्या घरात वावरणारी जी काही इलेक्ट्रिक आहे ती वीज आपण कितीही पटीने वाढवली आणि हिला तिचे स्वरूप तरीसुद्धा हिला तिचे स्वरूप येणे शक्य नाही. तिच्यात एक विलक्षण दिव्यत्व आहे, तिच्यात एक विलक्षण दिव्यत्व आहे. शेवटी आपल्या तोंडून ती जी विद्युल्लता आहे तिच्या संदर्भामध्ये तिचे एक वैशिष्ट्य आपल्या तोंडून बाहेर पडेल की ती दिव्य आहे. ज्या पद्धतीने ही विद्युल्लता दिव्य आहे अगदी त्याच पद्धतीने प्रतिभा ही सुद्धा दिव्य शक्ती आहे. प्रतिभेची तुलना जशी विद्युल्लतेची तुलना आपण विजेसोबत करू शकत नाही त्याच पद्धतीने आपण प्रतिभेची तुलना ही कल्पनाशक्तीबरोबर करू शकत नाही. तुमच्या आमच्या ठिकाणी असणारी जी काही कल्पनाशक्ती आहे ती कल्पनाशक्ती आणि प्रतिभावंतांच्या ठिकाणी असणारी प्रतिभाशक्ती ह्या दोन गोष्टी पूर्णतः भिन्न आहेत, त्या वेगवेगळ्या आहेत. अशी ही प्रतिभाशक्ती तिचं जे वैशिष्ट्य आहे दिव्यत्व ते तिचे एक वैशिष्ट्य होय आणि तिचे हे वैशिष्ट्य दिव्यत्व हे तिचं वैशिष्ट्य जे आहे त्यावर आपण पुढच्या तासिकेमध्ये पुन्हा सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.